श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे वटपौर्णिमा. या वटपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात. हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत केले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते. यामुळे या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास शुभ फळ देते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते, त्याचप्रमाणे आपल्या पतीचेही आयुष्य खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाच्या मागची पूजा करण्याची धारणा असते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. आपण एका झाडाला स्पर्श करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे नक्कीच दूर व्हायला मदत होईल. कारण की भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. तसेच आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता मी तुम्हाला काही देववृक्षांची नावे सांगणार आहे. त्यापैकी तुम्हाला जी पण झाडे मिळतील तर त्यांची तुम्ही पूजा सेवा करू शकता. असे म्हटले जाते की प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे विशेष महत्त्व असते. प्रत्येक वनस्पतीमध्ये स्वतःची एक विशेष गुणवत्ता असते. काही वनस्पती सौंदर्य वाढवतात तर काही रंग, सुगंध, फळे आणि फुले यांचे विविध प्रकार सादर करतात. पण काही वनस्पती पूजेसाठीही खास असतात. यापैकीच एक म्हणजे शमी वृक्ष आहे. शनीशी संबंधित या वनस्पतीचे नाव शमी आहे. शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना, त्रास दूर करण्याचे काम करते. पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती. एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्र शस्त्र या झाडावर लपवून ठेवली होती. म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते. आता या दिवशी आपण आपल्या जवळपास असणाऱ्या शमीच्या झाडाजवळ जायचं आहे. अगदी तुम्ही मंदिरात गेला तर मंदिरात बाहेर देखील तुम्हाला शमीचं झाड मिळतं किंवा अगदी तुमच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये जर शमीचं झाड असेल तर तिथे जरी तुम्ही अशा प्रकारे पूजा केली तरी पण चालेल. आता सर्वात प्रथम आपण थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. तसेच आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपण शमीच्या झाडाजवळ जायचं आहे. आता तिथे आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना आपण ओम शनी देवाय नमः, ओम शनी देवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच आपण जेव्हा कच्चं दूध आणि हळद अर्पण करत असतो तेव्हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आता तिथे आपल्याला एक दिवा देखील लावायचा आहे. मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि तसेच या दिव्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. आता या दिवशी आपण जेव्हा शमीच्या झाडाजवळ कच्चं दूध अर्पण करतो तेव्हा आपले जे काही आजार आहे तर ते दूर होण्यास मदत होत असते. तसेच आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी देखील प्राप्त होते. आता या दिवशी इथे दिवा लावल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती शमीच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही तिथे व्यक्त करावी. आता यानंतर आपल्याला दुसऱ्या झाडाची पूजा करायची आहे तर ते म्हणजे केळीचं झाड. हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात आणि पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही तर केलीच जाते. तसेच या दिवशी केळीच्या रोपाची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि वैभवाची कमतरता येत नाही असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. केळीच्या झाडाचा प्रत्येक भाग हिंदू धर्मात पूजेसाठी वापरला जातो. त्याचा प्रत्येक भाग पवित्र आणि शुद्ध मानला जातो. म्हणूनच त्याची वनस्पती, फळे आणि पाने ही धार्मिक विधींसाठी वापरले जातात. आता आपण केळीच्या झाडाची पूजा करायची आहे तर यासाठी आपण कणकेचा दिवा घ्यायचा आहे किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल. तसेच थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. एक तांब्या भरून पाणी देखील घ्यावं आणि हे सर्व घेऊन आपण जवळपास असणाऱ्या केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. आता केळीच्या झाडाला सर्वात प्रथम आपण तिथे शुद्ध जल अर्पण करायचं आहे. कच्चं दूध, हळद अर्पण करावी. आता तिथे आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग दिव्याला खाली आसन द्यायचं आहे. मग तुम्ही एखाद्या झाडाचं पान खाली ठेवू शकता. त्यावरती अखंड तांदूळ ठेवायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती कणकेचा दिवा किंवा मातीची पंती ठेवायची आहे. यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे. दुहेरी वातीची एक वात करून घ्यायची आहे आणि याला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे. तसेच या दिव्यामध्ये देखील आपण चिमूटभर हळद टाकायची आहे. दिव्याला हळदी कुंकू लावावं, फूल
मूळ व्हावं. आता यानंतर आपण या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपण केळीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती केळीच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे. मग ती कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह जुळून येत नाही, इतरही काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला सांगायचं आहे. आता केळीच्या झाडाखाली जी काही माती आहे तर ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे. आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे. आता या दिवशी अगदी कोणत्याही झाडाची पूजा सेवा आपण करत असाल तर पूजा सेवा केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे. मध्ये कुठेही कुणाच्याही इथे जायचं नाही. आपण जर कुणाच्या इथे गेलो तर आपण जी काही पूजा केली, सेवा केली तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही. आता हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता यानंतर आपल्याला एका झाडाची पूजा करायची आहे तर ते म्हणजे औदुंबराचं झाड. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते. आता या झाडाखाली देखील आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे. कच्चं दूध, हळद अर्पण करायची आहे. तिथे देखील आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि औदुंबर वृक्षाखाली मुंग्या असतात त्यांना देखील आपण या दिवशी साखर आवर्जून टाकायचीच आहे. आणि औदुंबर वृक्षाला आपण 7 किंवा 11 प्रदक्षिणा करायची आहे. प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप देखील करायचा आहे. आता यानंतर औदुंबराच्या झाडाला स्पर्श करून डोकं टेकवून आपण आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती तिथे आपण प्रभू श्री दत्तांना सांगायची आहे. कितीही कठीण इच्छा असो तर ती देखील तुमची पूर्ण होते असे म्हणतात. आता यानंतरचं झाड आहे तर ते म्हणजे पिंपळाचं झाड. आता पिंपळाच्या झाडाजवळ जाताना आपण कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे. कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर मातीची पंती देखील तुम्ही चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करू शकता. तसेच थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. तसेच काळे उडीद आणि साखर देखील घ्यायची आहे. पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थहम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे. म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात. स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात. श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात. याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात. आता या पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर आपण तिथे शुद्ध जल अर्पण करायचं आहे. तसेच थोडेसे काळे तीळ आणि काळे उडीद देखील अर्पण करायचे आहे. आता काळे तीळ अर्पण करत असताना आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करून तिथे काळे तीळ अर्पण करावे, कारण की आपल्या पूर्वजांचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो असे म्हणतात. आता तिथे आपण चौमुखी दिवा लावायचा आहे. मग एखाद्या झाडाचं पान खाली ठेवायचं आहे. त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवावे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे. तसेच काळे तीळ टाकायचे आहे. आता यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. तसेच पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकून आपली इच्छा, मनोकामना व्यक्त करायची आहे. आता पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.